नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि आजचा जो काही टॉपिक आहे तो आहे आपला आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणा हा जो काही टॉपिक आहे हा तुम्हाला आर्थिक सुधारणा हा पूर्व परीक्षेला सुद्धा आहे आणि जे काही मुख्य परीक्षा आपण जे काही लक्षात घेतली असेल या परीक्षेला सुद्धा हा टॉपिक आहे. तर मित्रांनो, हा जो काही टॉपिक आहे तो आपण दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी हा टॉपिक इथे समजून घेणार आहोत, आर्थिक सुधारणा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपला जो काही प्रवास आहे तो आपण पूर्णतः केलेला आहे. याच्यामध्ये आता जस्ट आपला इथे आर्थिक सुधारणा हा पॉइंट राहिला आहे पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून आणि याच्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट मॉडेल आणि एलपीजी हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजचा जो काही प्रवास आहे हा तुम्हाला मी आर्थिक सुधारणा हा दोन्ही अँगलनी कव्हर करणार आहे, पूर्व परीक्षा सुद्धा आणि मुख्य परीक्षा सुद्धा. तर स्टार्टिंगला आपण मुख्य परीक्षेला कशा प्रकारे याच्यामध्ये सिलेबस आहे, कशा प्रकारे आतापर्यंत युपीएससी ला प्रश्न आलेले आहे, त्याच्यामध्ये आपण आपला थिंक टँक कसा डेव्हलप करायचा आहे याच्यावरती आज आपण इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. तर चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करतोय. हा टॉपिक आहे आपला इथे आर्थिक सुधारणा. तर मित्रांनो, आर्थिक सुधारणा हा टॉपिक आपल्याला जर डिस्कस करायचा असेल तर आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपली जी काही परीक्षा आहे युपीएससी, तर या युपीएससी परीक्षेमध्ये आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा पॉइंट आहेच जे आपल्याला माहिती आहे. यामध्ये आज आपण सविस्तर लक्षात घेणार आहोत की प्रश्न कसे येतात, काय वे असायला हवा, याच्यावरती आज आपण इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. टॉपिकचं आधी मी नाव इथे लक्षात घेतोय, टाकतोय. तर ते आहे आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणा यालाच आपण इथे इकॉनॉमिक रिफॉर्म असं म्हणतो. इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा जो काही टॉपिक आहे हा आपण दोन्ही पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेणार आहोत, पूर्व परीक्षा आणि प्लस मुख्य परीक्षा. या दोन्ही दृष्टिकोनातून हा आपण जो काही पॉइंट आहे तो याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर यामध्ये आपला जो काही आधी काही सिलेबस आहे तो आपण इथे लक्षात घेऊया. यामध्ये आपण जर बघितलं, हा जो पॉइंट आहे तो आहे इथे राज्यसेवा. याच्यामध्ये जे काही डिवायडेशन्स आहे तर ते आहे आपला नंबर 1 भाषा. भाषा 2 आहेत आपल्याला इंग्लिश, मराठी, जी कंपल्सरी आहे, जे 300 मार्काला आहे. पण याच्यामध्ये आपल्याला केवळ क्वालिफाय होण्यासाठी फक्त एका याच्यामध्ये 75 असे मार्क्स हवेत. 75 मिळालेत, इकडे 75 मिळालेत की तुम्ही क्वालिफाय होता. आणि मग त्याच्यानंतर तुमचं GS1, GS2 ऑप्शनल एसे हे चेक केला जातो. नंतर आहे निबंध, नंतर आहे तुमचा वैकल्पिक विषय, आणि त्याच्यानंतर आहे GS सामान्य अध्ययन. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं हे आहे आपला हा डिस्क्रिप्टिव्हचा हा पॅटर्न आहे. आता या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला माहितीच असेल की याच्यामध्ये जे काही आपले GS आहेत ते 4 GS आहेत. याच्यामध्ये GS1, GS2, GS3 आणि एक आहे आपला इथे GS4. आता आपलं जे काही डिस्कशन आहे ते प्रामुख्याने GS3 वरती असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला माहित असेल मित्रांनो, जे काही विषय आहेत हे विषय तुम्हाला माहित असेल की याच्यामध्ये 6 विषय आहेत. तर हे 6 विषय कोणकोणते असतील, तर याच्यामध्ये पहिला विषय आहे आर्थिक विकास. हा आपला पहिला पॉइंट आहे. आर्थिक विकास हा पहिला पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा जो काही पॉइंट आहे तर तो आहे कृषी. मुळात असं कोणत्याही प्रकारचं कृषीचं डिवायडेशन दिलं नाहीये, पण जो काही सिलेबस दिलाय त्याच्यानुसार आपण इथे कृषी हा पॉइंट आपण इथे घेतलाय. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे इथे आपला पर्यावरण. त्याच्यानंतर आहे अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा. त्याच्यानंतर आहे विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञान. आणि शेवटचा विषय आहे, याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला इथे 6 सब्जेक्ट हे आपल्याला GS
GS4 मध्ये आहेत, सॉरी GS3 मध्ये आहेत. आता या GS3 मध्ये आपल्या लक्षात घ्यायचं की जे आपण डिस्कशन करतो आपल्या लेक्चरचा जो काही मेन उद्देश आहे तो काय आहे. तर या GS4 मध्ये आज आपण जे काही डिस्कशन करणार आहोत मित्रांनो, तर हे GS4 प्रामुख्याने याच्यामध्ये आपण आज विकास डिस्कशन करतोय. हा पॉइंट आहे आपला इथे आर्थिक विकास. आता ह्या आर्थिक विकासामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर एकूण किती पॉइंट्स आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे, आपल्या परीक्षेला आपल्याला एकूण किती पॉइंट्स आहेत तर इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जी काही क्लिअरिटी सिलेबस आहे ती पूर्णतः येणार आहे. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, जे तुम्हाला मी सिलेबस दाखवतोय हा सिलेबस एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि याच्यानंतर आपण याचं जे रूपांतर आहे या सिलेबस मध्ये आपण इथे करूयात. बघा हा आपला सिलेबस आहे, हे आपले प्रश्न आहेत. तर यापैकी मी इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा इथे प्रश्न मी बघतोय. ऍप्टिट्यूड वरती गेलो आपण थोडस. याला थोडस मी छोटं करतो. बघा तर यामध्ये आपला हा इथे GS3 हा सब्जेक्ट आहे. या GS3 मध्ये इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी. तर याचं हे संपूर्ण जे काही डिव्हायडेशन आहे ते मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी. तर हे पूर्णतः मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही आपले 6 पॉइंट्स दिले असतील इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती जर आपण जर बघितलं असेल तर पूर्णतः आपल्याला या ठिकाणी इथे जे काही प्रश्न इथे दिसत आहेत तर जे काही प्रश्नाचे काही वेटेज आहे ते 50-50 मार्कांसाठी आहे. 50 मार्क 50 मार्क 50 मार्क असं हे या ठिकाणी तुम्हाला इथे वेटेज दिसत आहे. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, या वेटेज मध्ये आपण जे काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे फक्त आता याच्यावरती फोकस करणार आहोत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये जर विचार केला तर हा तुम्हाला इथे सिलेबस दिलेला आहे. इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, इन्क्लुसिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. तर हे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला इथे पूर्णतः इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पॉइंटचे आहेत. पण मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला इथे 10 पॉइंट मध्ये डिवाइड होतो. भारतीय अर्थव्यवस्था, सर्वसमावेशक वृद्धी, गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे सरकारी अर्थसंकल्प, नंतर आहे लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी, नंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तर हे संपूर्ण तुम्हाला 6 पॉइंट्स आहेत कशाला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला. आणि या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये आपण जर विचार केला तर याचे क्वेश्चन्स बघा कशा प्रकारचे आहेत. मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्या या लेक्चर्स मध्ये जे काही डिस्कशन केलेलं आहे याच्यामध्ये आपण इंडियन इकॉनॉमी, इन्क्लुसिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग हे सगळे पॉइंट डिस्कस केले. 3 पॉइंट डिस्कस केले. येणाऱ्या लेक्चर मध्ये आपल्याला आणखी 3 पॉइंटचं डिस्कशन करायचं आहे. लिबरलायझेशन, इंडस्ट्रियल पॉलिसी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तर आज आपण जे काही डिस्कशन करतोय तर या डिस्कशन मध्ये आपला जे काही महत्त्वाचा जे पॉइंट आहे तर तो आहे इंडस्ट्रियल पॉलिसी अँड लिबरलायझेशन. तुम्ही बघू शकता की याच्यावरती काही वेळेस आलटून पालटून आपल्याला प्रश्न विचारला गेलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपण एक काम करूयात की जे काही आपण आतापर्यंत आपला जो काही सिलेबस लक्षात घेतला असेल याला आपण आता डिवाइड करूयात. हे तुमच्या हे लक्षात येईल. भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था हा तुमचा इथे पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट जो तुम्हाला इथे दिलेला आहे तो कोणता आहे बघा. दुसरा पॉइंट तुम्हाला इथे दिला असेल सर्वसमावेशक विकास, सर्वसमावेशक विकास. आपण इथे सर्वसमावेशक वृद्धी असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे सरकारी अंदाजपत्रक किंवा याला म्हणतो आपण इथे सरकारी अर्थसंकल्प. नंतर आहे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल, गुंतवणूक. नंतर आहे पायाभूत सुविधा, आणि नंतर आहे उदारीकरण आणि औद्योगिकरण. असे हे 2 पॉइंट्स आहेत.
उदारीकरण आणि औद्योगिकरण. तर आपले हे अशा प्रकारचे ते महत्वाचे 5 पॉइंट्स आहेत, जे आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय अर्थव्यवस्था, सर्वसमावेशक वृद्धी, अर्थसंकल्प, या 6 पॉइंट वरती तुम्हाला कदाचित एका पॉइंट वरती, दुसऱ्या पॉइंट वरती मागे पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण आपल्या एक्झाम साठी आपल्याला हे प्रत्येक पॉइंट्स आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत जो काही सिलेबस आहे तो आपण पूर्णतः या ठिकाणी हे अशा पद्धतीने ते कव्हर केलेला आहे. आज आपण जे काही डिस्कशन करणार आहोत, हा आपला जो काही डिस्कशनचा जो काही मुद्दा आहे आपल्या परीक्षेसाठी, हा केवळ हा इथे एवढाच मुद्दा आहे, उदारीकरण आणि औद्योगिकरण. आता तुम्हाला मी याच्या आधी एक स्ट्रॅटेजी सांगितली असेल की आपल्याला जेव्हा इथे उदारीकरण आणि औद्योगिकरण जेव्हा लक्षात घ्यायचंय, तर तेव्हा आपल्याला जे काही बेस लक्षात घ्यायचा आहे किंवा आपण आतापर्यंतचे काही थीम्स लक्षात घेतलेत, म्हणजे मुळात आपण अभ्यासक्रम लक्षात घेतला. आता याच्यामध्ये आधी आपल्याला काय करायचंय, याच्या पीवायक्यू थीम्स लक्षात घ्यायचे. पीवायक्यू थीम्स काय आहेत? पीवायक्यू थीम्स लक्षात घ्यायचे. येस, पीवायक्यू थीम्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मल्टिपल डायमेन्शन्स तयार करायचे. ज्याच्या आपल्याला याच्यावरती नोट्स काढायचे आहेत, म्हणजे जे काही आहेत ते नोट्स आहेत. नंतर याच्यावरती आपल्याला काय करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपण इथे हा बेस लक्षात घेतलेला आहे. पीवायक्यू थीम्स, मल्टिपल डायमेन्शन्स, याचे अंडरस्टँडिंग, याच्या नोट्स आणि याच्या प्रॅक्टिस. तर आता आपण या अँगलने इथे आपण अभ्यास करणार आहोत. तर यापैकी आपण आधी सर्वप्रथम लक्षात घेऊयात की याच्यावरती प्रश्न कसे आले, त्याचे थीम्स कसे आहेत. तर चला तर आपण आधी लक्षात घेऊयात उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे असलेले थीम्स. उदारीकरण आणि नंतर आहे औद्योगिकीकरण. यामध्ये आपण इथे बघणार आहोत त्याचे असणारे पीवायक्यू थीम्स. चला, पीवायक्यू थीम्सला आपण सुरुवात करते. याच्या आधी आपल्याला हे सगळे पीवायक्यू एकदा वाचावं लागतील आणि नंतर आपण याच्यामध्ये एक एक थीम्स आपण याच्यामध्ये कलेक्ट करूया. तर चला, आता आपण डायरेक्टली आपल्या पॉइंट वरती येणार आहोत. इन्क्लुसिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग, इंडस्ट्रियलायझेशन. हा येस, हा पॉईंट इथे आपला सुरू होतो. बघा, हा पॉईंट अशा प्रकारचा आहे, इन लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी. तर जो काही तुमचा सिलेबस दिलेला आहे तो अशा प्रकारचा आहे. इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी, चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देट इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. म्हणजे उदारीकरणाचा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेत काय झाला आणि जे काही चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी, जे इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि त्याचा इफेक्ट ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ हा काय परिणाम झाला, हे आपला हा सिलेबस आहे. आता या सिलेबस नुसार आपण जर बघितलं तर आपल्याला किती क्वेश्चन्स आहेत 2013 पासून 2024 पर्यंत? 1 2 3 4 5 6 7 8. तर मित्रांनो, याच्यावरती आपल्याला जवळपास 8 प्रश्न आहेत, म्हणजे आपल्याला 8 थीम्स आहेत. चला, पहिली थीम्स आपण लक्षात घेऊयात. ही 2024 मध्ये विचारली. डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द 4 लेबर कोड्स इन द कंटेक्स्ट ऑफ लेबर मार्केट रिफॉर्म्स इन इंडिया. व्हॉट हॅज बीन द प्रोग्रेस सो फॉर इन दिस रिगार्ड. तर मित्रांनो, हा प्रश्न थोडासा युपीएससी लेवलला अवघड प्रश्न आहे. आपण पुढचा प्रश्न बघतोय. फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ रिक्वायर्स increase the share of the manufacturing sector in GDP, particularly of MSME. Comment on the present policy of the government in this regard. तर मित्रांनो, हा प्रश्न जो तुम्हाला विचारलाय, हा विचारला तुम्हाला एमएसएमई वरती. म्हणजे जर आपल्या देशामध्ये आपला जर जीडीपी जर वाढवायचा असेल तर आपल्याला याच्यावरती एमएससी वरती कसा फोकस करावा लागेल, याच्यावरती हा प्रश्न आहे. तर याच्यावरती मी डायरेक्टली तुम्हाला पहिला इथे डायमेन्शन लिहिण्याचा प्रयत्न करतो. हा डायमेन्शन लक्षात घ्या. एमएसएमई इम्पॉर्टन्स फॉर जीडीपी ग्रोथ and गव्हर्नमेंट पॉलिसीज. हा एक आपला प्रश्न आहे.
एमएसएमईचं इम्पॉर्टन्स काय आहे फॉर जीडीपी ग्रोथ अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज, हा तुमचा एक पहिला थीम झाला असेल. दुसरा थीम आपण इथे कलेक्ट करणार आहोत. दुसरा थीम आहे हाऊ वुड द रिसेंट फिनॉमिना ऑफ प्रोटेक्शनिझम अँड करन्सी मॅनिप्युलेशन इन वर्ल्ड ट्रेड अफेक्ट द मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी ऑफ इंडिया. म्हणजे आता जे काही जगामध्ये सध्या काय चालू आहे, संरक्षण वाद चालू आहे. डोनाल्ड ट्रम्पनी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो काही टेरिफ आहे तो वाढवलेला आहे. आणि जे काही सध्या मॅनिप्युलेशन ऑफ करन्सी आहे, म्हणजे जसं की आपण आपल्या रुपयाचं अवमूल्यन करत असतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं चालढकल होत असते, त्याला आपण रुपया घसरणे किंवा वधारणे असं म्हणतो. आणि जे काही लोक आतापर्यंत जे काही स्वतःचा रुपया घसरत आहे, जसं की चीननी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो काही रुपया आहे त्याची घसरण केली. मग आता याचा परिणाम जो आहे तो इंडियाच्या इकॉनॉमिक स्टेबिलिटीवरती कसा होतो, हा एक प्रश्न आहे. मित्रांनो, हा तसा विचार केला तर हा प्रश्न तुमचा या लेवलला प्रश्न आहे, म्हणजे इंटरनॅशनल इकॉनॉमीच्या लेवलला हा प्रश्न आहे. नंतर आहे इंडस्ट्रियल ग्रोथ रेट हॅज लॅग बिहाइंड द ओव्हरऑल ग्रोथ ऑफ डोमेस्टिक ग्रोथ जीडीपी इन द पोस्ट रिफॉर्म पिरियड. गिव्ह रिझन्स. हाऊ फार रिसेंट चेंजेस इन द इंडस्ट्रियल पॉलिसी कॅपेबल ऑफ इन्क्रीजिंग द इंडस्ट्रियल ग्रोथ रेट. हा 2017चा प्रश्न यांनी विचारलाय. यांनी विचारलं की 1991 नंतर पोस्ट रिफॉर्म पिरियड म्हणजे काय, 1991 नंतरचा पिरियड भारतामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ जी ती मागे राहिलेली आहे, कमी झालेली आहे. मग या संदर्भात जर तुम्हाला हे वाढवायचं असेल तर कारणे काय आहेत, म्हणजे हे काय कारण आहे की ज्यामुळे इंडस्ट्रियल ग्रोथ कमी आहे. हाऊ फॉर द रिसेंट चेंजेस, म्हणजे आपल्याला इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये कोणते चेंजेस करावे लागतील जर आपल्याला हे ग्रोथ रेट वाढवायचं असेल. तर यामध्ये इथे मी तुम्हाला आणखीन एक ऍड करतो. यामध्ये आपला दुसरा डायमेन्शन आहे की पोस्ट रिफॉर्म म्हणजे आफ्टर 1991 इंडस्ट्रियल ग्रोथ इन टर्म्स ऑफ जीडीपी कमी होत चाललेली आहे. याचे रिझन्स कोणते आहेत आणि याच्यामध्ये आपण सांगू शकतो इथे उपाय कोणते आहेत. जर आपल्याला जर हे वाढवायचं असेल तर याचे उपाय कोणते आहेत, हा जरा तुमचा इथे दुसरा थीम झालेला आहे. आता आपण पुढे लक्षात घेणार आहोत पुढच्या थीम वरती. पुढचा थीम आहे सक्सेस ऑफ मेक इन इंडिया प्रोग्राम्स डिपेंड ऑन द सक्सेस ऑफ द स्किल इंडिया प्रोग्राम अँड रॅडिकल लेबर रिफॉर्म्स डिस्कस विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. चला पुढचा प्रश्न आपण लक्षात घेतोय. द सेज आर टूल ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट recognizing the potential and whole industrial of sales requirement augmentations. Discuss the issue plugging the success of sales with respect to the taxation, governing laws and administration. नंतर आहे शेवटचा प्रश्न. that normally the countries shift from the agriculture to industry and then latter to the services, but India shifted directly from agriculture to services. So what are the reasons for the huge growth service wise and industry in the country? Can India become a developed country without a strong industrial base? आणि नंतर आहे examine the impact of liberalization on economies owned by Indian are the competing with MNC satisfactorily. आता मित्रांनो हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण याचे काही थीम्स आहेत ते आपण आता तयार करूयात. बघा याच्यामध्ये यांनी पहिला जे काही तुम्हाला थीम विचारलेला आहे ते आहे एमएसएमई इम्पॉर्टन्स काय आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे असं सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये आपण काय केलंय, जे काही इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये आपण याला काय केलं, थोडक्यात बायकॉट केलं. कसं बायकॉट केलं असेल, कारण की नॉर्मली जगामध्ये हे टप्पे असतात ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस. परंतु भारताने काय केलेलं आहे, आपला जो काही शिफ्ट आहे हा शिफ्ट कसा आहे फ्रॉम ऍग्रिकल्चर टू डायरेक्ट सर्व्हिस, हा आपला जंप आहे. मग या संदर्भात इंडस्ट्री जे आहे तो बेस महत्वाचा नाहीये का, तर बेस महत्वाचा नाहीये तर त्यामुळे कोणते इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि याच्यामध्ये सांगितलं की जर भारताला जर डेव्हलप इकॉनॉमी जर व्हायचं असेल तर याच्यामध्ये इंडस्ट्रीचा रोल काय आहे किंवा इंडस्ट्रीला कशा प्रकारे प्रोत्साहन द्यायला हवं, हा तुमचा एक डायमेन्शन इथे तयार होतो. त्याच्यानंतर यांनी इथं विचारलंय की लिबरलायझेशनचा याच्यामध्ये इम्पॅक्ट सांगत असताना इंडियन कंपनी अँड एमएनसी याच्यामध्ये काय इम्पॅक्ट झालेला आहे. इंडियन कंपनी
आणि एमएनसी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी, याच्यामध्ये काय इम्पॅक्ट झालेला आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला इथे सांगता येईल की आपल्या भारतामध्ये, मला ते बघावंच लागेल तो, तर हे झालं, आपण हे कव्हर केला, हा कव्हर केला. नंतर इथे आपल्याला सेज बद्दल सांगितलेलं आहे. सेजचं थोडक्यात इम्पॉर्टंट, कारण की सेज हा एक इंटरनॅशनल इकॉनॉमीचा भाग आहे. नंतर इथे आपल्याला मेक इन इंडिया अँड लेबर रिफॉर्म बद्दल विचारलेला आहे. चला तो पॉईंट मी इथे घेतोय. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, आणि नंतर आहे लेबर रिफॉर्म. मित्रांनो, हे आपले जवळपास हे पीवायक्यू थीम्स आहेत. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय काय आपल्याला समजून घ्यायचंय, हे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत. पण आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपली लेवल काय असायला हवी, आपल्या नोट्स कशा असायला हव्यात, आपले स्वतःचे मल्टिपल डायमेन्शन कशा असायला हवेत, हे आपण इथे डिस्कस करूयात. तर चला तर इथे आपण याच्यामध्ये मल्टिपल डायमेन्शन लक्षात घेऊयात. आधी कोणकोणते आहेत मल्टिपल डायमेन्शन्स, लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी. तर यामध्ये आपला जो काही मल्टिपल डायमेन्शन्स आहे मित्रांनो, तो आपण इथे समजून घेणार आहोत. पहिला की व्हॉट इज मीन बाय लिबरलायझेशन. सोपं आहे, लिबरलायझेशन म्हणजे काय हे महत्वाचं आहे. मुळात आपल्याला हे आधी समजून घेण्याआधी व्हॉट इज एलपीजी हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. या एलपीजी मध्ये 3 शब्द आपल्याला समजून घ्यावं लागेल. लिबरलायझेशन म्हणजे काय, याचबरोबर आपला इथे प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, याचबरोबर आपल्या इथे ग्लोबलायझेशन म्हणजे काय. तर ह्या सगळ्यांच्या आपल्याला मिनिंग लक्षात घ्यावे लागते. आणि आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक कॉज लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला रिफॉर्मची का गरज पडली. वाय वी नीड इकॉनॉमिक रिफॉर्म, वाय वी नीड इकॉनॉमिक रिफॉर्म, आपल्याला इकॉनॉमिक रिफॉर्मची का गरज पडली. आणि बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे 3 शब्द माहित असणं गरजेचे आहे. पण आपला जो काही फोकस एरिया आहे सिलेबस नुसार, हा आपला असायला हवा लिबरलायझेशन. व्हॉट इज अ लिबरलायझेशन, व्हॉट इज अ लिबरलायझेशन, इट्स इम्पॉर्टन्स, याच्यामध्ये याचं इम्पॉर्टन्स काय आहे, याची नेसेसिटी का होती, आणि त्याच्यानंतर याचं सर्वात महत्वाचं आहे इम्पॅक्ट. हा एक पॉइंट होऊ शकतो. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉइंट होऊ शकतो तो आहे आपला इथे इंडस्ट्रियल पॉलिसी अँड लिबरलायझेशन. मी याला असं म्हणेन लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी, कारण की काहीतरी रिलेशन आहेच ना. म्हणून तुम्हाला आयोगाने हा जो काही पॉइंट आहे तो तुम्हाला एकत्रित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी. लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी. त्याच्यानंतर नंबर 5 मध्ये इथे आपल्याला इथे सांगता येईल. नंतर आहे व्हॉट इज अ इंडस्ट्रियल पॉलिसी, व्हॉट इज इंडस्ट्रियल पॉलिसी. आता लक्षात घ्या मित्रांनो, या इंडस्ट्रियल पॉलिसी मध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी इथे बरं, त्याच्यामध्ये त्याचं कॅरेक्टर कोणतं आहे, त्याची हिस्ट्री कोणती आहे, आणि याचं कशा प्रकारे इम्पॉर्टन्स बदलत गेलेला आहे. इम्पॉर्टन्स हा एक तुमचा 5वा डायमेन्शन होऊ शकतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला काही डायमेन्शन आणखी लक्षात घ्यावे लागतील. तर ते हा डायमेन्शन आहे की जे काही आपला इंडस्ट्रियल पॉलिसी आहे, म्हणजे इंडस्ट्री आणि जे काही जीडीपी रिलेशन्स आहे. मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला आतापर्यंत 2दा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे इंडस्ट्री अँड जीडीपी रिलेशन्स हे लक्षात घ्यावे लागतील की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये जीडीपी एका ठिकाणी आपल्याला वाढत चाललाय, परंतु इंडस्ट्रीमध्ये हा जीडीपी जो आहे तो कॉन्स्टंट आहे.
25 मध्ये आपला जो काही रेशो आहे जीडीपी मधला हा केवळ 25 ते 30% आहे आणि 1951 मध्ये हा जो काही रेशो आहे जीडीपीचा इंडस्ट्री मधला हा फक्त 15 ते 20% आहे. म्हणजे हार्डली जी काही इम्प्रुव्हमेंट आहे मागच्या 70-75 वर्षामध्ये ही केवळ 10% आहे. आणि आज आपल्या देशातील सर्वात जास्त लोकांना रोजगाराची गरज असताना इंडस्ट्री सेक्टर का वाढलं नाही, तर याच्यावरती इथे आपल्याला कारण मीमांसा जी आहे ती डिस्कस करणं गरजेचे आहे. म्हणजे इंडस्ट्री आणि जीडीपीचं रिलेशन काय आहे हे आपल्याला इथे समजणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे हे एक डायमेन्शन आपण इथे विचार करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारचे इथे आपण महत्वाचे 6 डायमेन्शन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. पण लक्षात घ्या, हे पूर्णतः जे काही 6 डायमेन्शन आपण डिस्कस करणार आहोत हे पूर्णतः आपले मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. मुख्य परीक्षा यासाठी तुम्हाला हे सगळे डायमेन्शन महत्वाचे. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय एलपीजी म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, आपल्याकडे इकॉनॉमिक रिफॉर्मची का आवश्यकता आहे, लिबरलायझेशन म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स, नेसेसिटी, त्याची इम्पॅक्ट, लिबरलायझेशन आणि इंडस्ट्रियल पॉलिसी काय आहे, यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी, त्याचे कॅरेक्टर, हिस्ट्री आणि इम्पॉर्टन्स काय आहे, इंडस्ट्री आणि जीडीपीचं रिलेशन काय आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला जे काही अभ्यास करायचा इथून पुढे आपण हा केवळ याच मुद्द्यांवरती लक्षात घेणार आहोत. हे पूर्ण तुमचे 6 पॉइंट्स आहेत. याच्यावरती आपल्याला एक तरी प्रश्न इथे येण्याची अपेक्षा आहे. हे आपण आता समजून घेतलं. आता मित्रांनो, आपण एक एक पॉइंट डिस्कस करणार आहोत. पण लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल की मुळात हा जो काही पॉइंट आहे उदारीकरण आणि जागतिकीकरण, उदारीकरण आणि औद्योगिकरण, हा पॉइंट जो आहे हा तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. पण लक्षात घ्या, हा पूर्णतः पॉइंट नाहीये, परंतु बहुतांश हा पॉइंट तुम्हाला पूर्व परीक्षेला सुद्धा आहे. याचं नाव आहे एलपीजी किंवा त्यालाच आपण इथे आर्थिक सुधारणा असं म्हणतो. मित्रांनो, ह्या ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत, ह्या आर्थिक सुधारणा म्हणजेच तुमचा पूर्व परीक्षेचा भाग आहे. तर त्यामुळे आता आपण आधी काय करणार आहोत, आधी आपण सर्वप्रथम पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्णतः डिस्कशन करणार आहोत. आर्थिक सुधारणा काय आहे, कशा आल्यात, किंवा आपल्याला त्याची गरज का पडली, किंवा त्यामध्ये कोणकोणते कारण होते, कोणते लूपहोल्स होते, याच्यावरती आज आपण याच्यावरती सविस्तर डिस्कशन करणार आहोत. म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्ही बेसने आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर हे सगळं एकच समजा. फक्त मी तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न दिले, हे फक्त थोडेसे समजून घ्यायला आपल्याला हरकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण इथे इंडस्ट्रियलायझेशन आणि लिबरलायझेशन या पॉइंटला आपण इथे आता सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करायची आहे. चला सुरुवात करतोय आपण. त्याच्या आधी मला एक पीपीटी याच्यामध्ये फक्त घ्यावी लागेल. मित्रांनो, आपण हा टॉपिक स्टार्ट करण्याआधी हे थोडंसं जे काही तुम्हाला मी डिवायडेशन दिलं असेल, तर एकदा हे 2 मिनिटात हे डिवायडेशन एकदा लिहून घ्या. तुम्हाला मी काही मिनिटं देतो, एकदा हे लिहून घ्या. मग नंतर आपल्याला हे फास्ट थोडंसं पुढे जाता येईल. आतापर्यंत आपण हे पहिला आणि दुसरा फॅक्ट कव्हर केला. आता आपण ह्या नोट्सच्या माध्यमातून आणि अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून आता हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन देईन. हे 2 मिनिटात लिहून घ्या.
चला, हा जर पॉइंट लिहून झाला असेल तर आता हे पीवायक्यू चे थीम्स लिहून घ्या. चला, ह्या थीम्स लिहून घ्या, कारण की प्रत्येक पीवायक्यू आपण तर बघू शकत नाही. चला, झालं का मित्रांनो? या थीम्स तुम्ही लिहून घेतल्यात. आता यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. आता हे पुढे मुख्य परीक्षेचे मल्टिपल डायमेन्शन लिहून घ्या. प्रत्येक गोष्टी महत्वाची तुमच्या एक्झामसाठी. सॉरी, तुम्हाला हे मराठीमध्ये हवं होतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आपण हे तुम्ही सुद्धा याला इथे मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता. एलपीजी म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आता आपण हे पुढे मराठीमध्ये बघणारच आहोत, ते तुम्हाला हे आणखीन लक्षात येईल. तर हे मल्टिपल डायमेन्शन लक्षात घ्या. तुम्हाला एवढ्या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 1991 नंतर आपण खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत. ते का गेलो, त्याच्या मागे कोणती कारणं आहेत, तर ही संपूर्ण कारणं आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हे थोडंसं लिहून घ्या, फास्ट थोडंसं. किंवा तुम्ही याला थोडंसं पॉज करून चला, तुम्ही थोडासा पॉज घ्या. पॉज म्हणजे याला स्टॉप करा आणि हे लिहून घ्या, राहिलं असेल तर. आता आपण पुढे जाणार आहोत. पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून आपण आता इथे पूर्णतः डिस्कशन करणार आहोत इकॉनॉमिक रिफॉर्म. आता इकॉनॉमिक रिफॉर्म याला म्हणतो आपण आर्थिक सुधारणा. आता लक्षात घ्या, आर्थिक सुधारणा म्हणजे काय. आता एक तुम्हाला मी गंमत सांगतो. समजा एका फॅमिलीमध्ये एक मुलगा असतो श्याम नावाचा. तो खूप नटखट, नालायक आणि थोडासा हुशार सुद्धा असतो. पण तो जो असतो तो खूप आळशी असतो. तो अजिबात काही अभ्यास करत नाही आणि त्यामुळे तो अभ्यास न करत असल्यामुळे तो प्रत्येक परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळवतो. मग अशा वेळेस त्याला वडील मारतात, बोलतात, पण तरी तो काही सुधारायला तयार होत नाही. मग एकदा असं एक कंडिशन येते मित्रांनो, की आता त्याची 10वी परीक्षा आहे आणि तो आता 9वी मध्ये आहे आणि तरी सुद्धा तो फेल झाला, कमी मार्क्स मिळाले. मग अशा वेळेस वडील त्याला काय म्हणतात, की बेटा आता तू सुधर, नाहीतर तू 10वी फेल होशील. लक्षात घ्या, आपण एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो जेव्हा सुधर किंवा तू स्वतःमध्ये सुधारणा कर.
याचा अर्थ हा होतो की त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्याची स्थिती ही झाली असेल. मग सुधारणा करणे म्हणजे नेमकं काय, की नवीन नवीन गोष्टी स्वीकारणे. तसं सुद्धा याचा अर्थ हा होतो मित्रांनो, की भारतामध्ये 1947 पासून तर 1991 पर्यंत देशामध्ये काहीतरी समस्या होत्या, काहीतरी प्रॉब्लेम्स होते. यामुळे आपल्या देशामध्ये एक नवीन एक संकट निर्माण झालं असेल 1991 मध्ये. आणि हे 1991 संकट असं होतं, की ज्याच्यामध्ये आपल्या भारताकडे फक्त 2 आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे पैसा होता. जर कदाचित हा जर पैसा संपला असता, तर भारत देश हा पूर्णतः दिवाळखोरीमध्ये गेला असता. भारत देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः थांबली असती. म्हणजे एवढी दळबद्री अवस्था आपली 1991 मध्ये आली होती. आपल्याला कोणीच मदत करायला तयार नव्हतं. वर्ल्ड बँक, IMF कोणीच मदत करायला तयार नव्हतं. कारण की ऑलरेडी IMF आणि वर्ल्ड बँकने आपल्याला खूप सारा पैसा दिला होता. परंतु तरी सुद्धा आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे ती दिवसेंदिवस खड्ड्यात चालली होती. मग अशा वेळेस देशाची अर्थव्यवस्था जर वाचवायची असेल तर काय करावं लागेल? काहीतरी कंडिशन असेल. तर यासाठी आपण 1989 मध्ये चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाचं जे सोनं आहे ते आपण गहाण ठेवलं. म्हणजे लक्षात घ्या एवढी खराब परिस्थिती आली होती. जसं की एखाद्या फॅमिलीकडे जर पैसा नसेल, अडचण असेल, तर ते सोनं मोडतात. म्हणजे सोनं मोडणे हा शेवटचा पर्याय असतो. परंतु भारतामध्ये सुद्धा तशा प्रकारची परिस्थिती आली होती 1989-90च्या दशकात. मग अशा वेळेस भारताने सुद्धा आपलं जे काही सोनं आहे ते गहाण ठेवलं. आणि आता आपण ते गहाण ठेवलेलं सोनं आपल्या देशामध्ये आणलं होतं. म्हणजे आपल्या देशाची एवढी दळबद्री अवस्था 1951 मध्ये झाली. मग ही दळबद्री अवस्था होण्याचं कारण काय आहे? म्हणजे आपल्याला आर्थिक सुधारणा करण्याची का आवश्यकता पडली? तर हे आपल्याला याची कारणमीमांसा समजून घ्यावी लागेल. यासाठी हे तुम्हाला मी इथे पूर्णतः कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यायचंय की सध्या देशाची अवस्था कशी आहे? म्हणजे भारत हा कोणत्या अवस्थेमध्ये आहे? भारत म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था. तर आपण सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? आधी ही अवस्था समजून घेऊयात. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, की भारताने जी काही अर्थव्यवस्था जी काही स्वीकारलेली आहे, तर ही आपल्या देशाची अर्थव्यवस्था, याचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. आपला जो काही प्रकार आहे तो मिश्र अर्थव्यवस्था. आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर विचार केला तर याचे 2 फेजच्या संदर्भात आपण डिस्कशन करूया. पहिला जो काही फेज आहे आपला, हा पहिला आहे फेज 1947 ते 1991. या दरम्यान आपल्या देशाची मिश्र अर्थव्यवस्था होती हे आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की 2 क्षेत्राचं अस्तित्व असायला हवं. एक आहे खाजगी क्षेत्र आणि एक आहे सार्वजनिक क्षेत्र. या दोघांचं इथे सहअस्तित्व असणं गरजेचं होतं. यांचं सहअस्तित्व हे असणं गरजेचं आहे कारण की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कशा प्रकारची आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे. परंतु देशामध्ये आपला जो काही झुकाव आहे, हा झुकाव जो होता तो सर्वात जास्त हा कोणत्या अर्थव्यवस्थेकडे झुकाव होता? तर यामध्ये आपण सर्वात जास्त जो काही झुकाव जो ठेवला असेल, हा देशाचा जो काही झुकाव आहे, हा केवळ सार्वजनिक क्षेत्राकडे होता. सार्वजनिक क्षेत्राकडे होता. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? त्याचे काही सरकारी कंपन्या आहेत त्याला आपण जास्त महत्व दिलं होतं. आता लक्षात घ्या, मुळात हेच असं कारण आहे की ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईस झाली. मग त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपण काय केलं? याच्यामध्ये सुधारणा केल्या. आणि ह्या सुधारणा म्हणजे काय असतील? 1991 नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सुद्धा आजही मिश्रच आहे. मिश्र म्हणजे काय? दोघांचं सहअस्तित्व आहे. खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र. परंतु याच्यामध्ये आपला जो काही झुकाव आहे, हा झुकाव आजही जो बदललेला आहे आपला, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राकडे आपला झुकाव होता. परंतु 1991 नंतर आपण जो काही झुकाव ठेवलेला आहे मित्रांनो, म्हणजे आपण जो काही स्वीकार केलेला आहे, हा स्वीकार आता मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार आहे. आता म्हणजे आपण जर विचार केला 1991 नंतर आपल्या देशाची कोणती अर्थव्यवस्था आहे? तर बघा, याच अर्थव्यवस्थेला इथे आपण बाजार
व्यवस्था असं म्हणतो. बाजार अर्थव्यवस्था. नंतर आहे, यालाच आपण इथे मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतो. आधी आपल्याकडे खूप सारे बंधन होते. आता कोणत्याही प्रकारचे याला इथे बंधन नाही. बाजार अर्थव्यवस्था म्हणजे आज आपल्या देशाकडे मिश्र अर्थव्यवस्था जरी असेल, पण आपला जो काही झुकाव आहे, हा झुकाव हा कशाच्या अँगलने आहे? बाजार अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर या साईडनी आज आपला ही झुकाव याच्या साईडनी आहे, हे समजून घ्या. समजलं का? बघा, खूप सोपं आहे. आज देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र व्यवस्थेमध्ये आहे, पण जो काही झुकाव आहे तो आपला खाजगी क्षेत्राकडे आहे, या क्षेत्राकडे आहे. याच्या आधी हा जो काही झुकाव होता तो आपला सार्वजनिक क्षेत्राकडे होता. यासाठी आपल्याकडे एक खूप छान डायग्राम आहे. एकदा ही डायग्राम एकदा बघून घ्या. बघा, ही डायग्राम आहे. तुमच्या या डायग्रामच्या माध्यमातून थोडीशी ब्लर डायग्राम आहे, पण तुम्हाला याच्यामधून बऱ्याच गोष्टींचं अवलोकन होईल. बघा, याच्यामध्ये आपले 3 टप्पे आहेत. हे 3 टप्पे लक्षात घ्या. अर्थव्यवस्था जी आहे ही आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था. आदेशात्मक म्हणजेच काय, इथे आपली आहे समाजवाद अर्थव्यवस्था. ही जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. आणि ही जी अर्थव्यवस्था आहे ती आपली आहे आपली बाजार अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही. 1991च्या आधी आपण काय केलं मग, तर 1991 पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था, आणि याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जो काही सुचाव असेल, जो काही झुकाव आहे, आता आपण तो हळूहळू यांना फोकस केला असेल. त्याच्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी होती आपली 1961 ते 1966, या योजनेमध्ये आपण कृषी आणि अवजड उद्योग यांना फोकस केला आहे. नंतर चौथ्या योजनेमध्ये आपण काय केलं असेल, 1969 ते 1974, याच्यामध्ये आपण इथे आर्थिक स्थिरता किंवा स्थैर्य याला महत्व दिलेलं आहे. म्हणजे जर आपल्या देशाची जर पंचवार्षिक योजना जर बघितली, तर ही पूर्णता कशी होती, विस्कळीत होती. कधीही आपल्याला एका योजनेवरती किंवा एखाद्या क्षेत्रावरती लॉंग टर्म मध्ये फोकस करता आलं नाही. कधी कृषीला फोकस केलं, कधी अवजड उद्योगांना फोकस केलं, कधी दोघांना फोकस केलं. चीन हा देश आपल्यापेक्षा पुढे का गेला, कारण की त्यांनी एक क्षेत्र जर उचलला असेल तर त्यांनी लॉंग टर्म मध्ये त्या क्षेत्राला फोकस केलंय. 20 वर्ष, 30 वर्ष, मग नंतर इंडस्ट्री, आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व्हिस सेक्टरला फोकस केलंय. आज कुठेतरी चायना हा सर्व्हिस सेक्टरला पुढे करतोय, आणि आज चीन ही जगातील नंबर 2 ची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे तेव्हा कुठे ते सर्व्हिस सेक्टरला फोकस करतायत. आपलं जे काही म्हणतो ना प्रवास, तो उलटा झालेला आहे. म्हणजे कोणत्याही देशाचा काही प्रवास आहे मित्रांनो, तो नेहमी अशा प्रकारचा होत असतो. कृषी संदर्भात असलेला विकास, त्याच्यानंतर मग नंतर आहे उद्योगांचा विकास, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ते सेवा सेक्टरचा विकास. म्हणजे कोणत्याही देशाचा जो काही आपण जो ग्राफ बघितला आहे तो नेहमी अशा प्रकारचा असतो. हा एक सस्टेनेबल मार्ग आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याचा.
परंतु आपण जर बघितलं असेल, जे विकसित देश आहे यांचा ऑप्शन हा अशा प्रकारचा असतो. परंतु आपण जर भारताचा जर हा ग्राफ बघितला तर हा भारताचा ग्राफ आपल्याला आश्चर्य करण्यासारखा आहे. आता भारताने काय केलं, कृषीला फोकस केलं, त्याच्यानंतर आपण आता डायरेक्टली सेवा सेक्टरला आपण फोकस करत आहोत. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण जर इथे विचार केला, याच्यामध्ये आपल्या देशाचं कोणतंच क्षेत्र विकसित होऊ शकलं नाही. नाही, ना ऍग्रिकल्चर विकसित झालेलं आहे, ना सर्व्हिस सेक्टर पूर्णतः विकसित झालेलं आहे. फक्त काय चाललंय, चालू आहे, जसं आहे तसं. वेल फोकस, वेल प्लॅन आपल्या देशामध्ये होऊ शकला नाही. म्हणजे यामध्ये जे काही तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे, आता हे कारण तुमच्या इथे लक्षात द्यायला हवे. तर यामध्ये इथे आपल्याला पहिलं कारण हे सांगता येईल की पंचवार्षिक योजनेचं अपयश. हे आपल्याला इथं पहिलं कारण सांगता येईल, पंचवार्षिक योजनेचे अपयश. अपयश की जे कोणत्याही क्षेत्राला सातत्यपणे फोकस करू शकले नाही किंवा लक्ष केंद्रित करू शकले नाही. सातत्याने लक्ष दिले नाही. की कृषी क्षेत्राचा विकास होऊ शकला नाही, कृषी व्यवस्थेचा विकास झाला नाही, त्याच्यानंतर एवढंच नाही, औद्योगिकरणाचा विकास सुद्धा झालेला नाही. आता जो का झाला नाही तुम्हाला मी पुढे सांगेलच. औद्योगिकरणाचा विकास सुद्धा याच्यामध्ये झालेला नाही. हा आहे, औद्योगिकरणाचा विकास नाही. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला इथे सांगता येईल की आपल्या देशामध्ये जे काही म्हणतो ना आपण जागतिकरणाला आपण पूर्णतः बंदी घातली होती. जागतिकरणाच्या लेवलनुसार 3 प्रकार आपण बघितले. पूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे ज्याला आपण इथे म्हणतो ओपन इकॉनॉमी, खुली अर्थव्यवस्था, नंतर आहे अर्धबंदिस्त अर्थव्यवस्था आणि नंतर आहे क्लोज इकॉनॉमी. आपल्या देशाने काय केलं असेल, जी काही अर्थव्यवस्था स्वीकारली असेल ती आहे अर्धबंदिस्त अर्थव्यवस्था. अर्धबंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तेवढ्याच गोष्टींची आपण आयात केली. मग देशामध्ये लागणारं भांडवल, देशामध्ये लागणारं तंत्रज्ञान, देशामध्ये लागणाऱ्या मशिनीस हे आपण कधीही आणल्या नाहीत. आपण फक्त काय केलं असेल, विशिष्ट गोष्टींची आयात केली. म्हणजे आपण याला म्हणतो ते सेमी क्लोज इकॉनॉमी. आणि विशेषतः आपण याच्यामध्ये जे काही धोरण स्वीकारलं असेल ते आपलं आहे आयात पर्यायीकरण धोरण. आता आयात पर्यायीकरण धोरण म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आयात करायची नाही. समजा तुम्हाला पेनाची आवश्यकता आहे तर पेन नाही आणायचा, तर देशामध्ये पेन विकसित करायचा, देशामध्ये पेन निर्माण करायचा. पण मित्रांनो मला सांगा, हे शक्य आहे का? कारण की भारताला पेनाची गरज आहे आणि आपण काय म्हणतो की पेन विकत आण. थोडक्यात काय, तर तहान लागली असेल तर विहीर खोदा, असा याचा अर्थ होतो. म्हणजे आपण जे काही धोरण स्वीकारलं असेल आयात पर्यायीकरण, तर हे आपलं अपयशी धोरण आहे. आयात पर्यायीकरण याचा स्वीकार केल्याने निर्यात कमी झाली आणि या तुलनेमध्ये आयात मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. हे आपल्याला इथे कारण सांगता येईल. आणखीन काय आहे थोडस लिहून घ्या प्लीज. आणि याचं टायटल लक्षात घ्या. हे टायटल काय आहे, 1991चा आर्थिक संकट येण्याची कारण कोणकोणती आहे. कोणत्याही क्षेत्राला आपल्या इथे लॉंग टर्म फोकस करता आला नाही हे आपण बघितलं.
हे लिहून घ्या आता 2 मिनिटात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलं की आपल्या देशाची पंचवार्षिक योजना ही अपयशी का झाली, कारण की आपण कोणत्याही क्षेत्राला लॉंग टर्म मध्ये फोकस करू शकलो नाही. त्याच्यानंतर कृषी अवस्था कशा प्रकारे आहे आपण सांगितलं की लॉंग टर्म मध्ये फोकस न केल्यामुळे कृषीला कधी फोकस करता आला नाही. आता मी तुम्हाला पुढचं पॉईंट सांगणार आहे, औद्योगिकरणाचा विकास नाही. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, मी तुम्हाला एक कंडिशन सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या देशामध्ये बहुतांश जी काही लोकसंख्या आहे ही प्रामुख्याने देशामध्ये असणारी बहुतांश लोकसंख्या जी आहे मित्रांनो ही कृषी अर्थव्यवस्था आहे. देशामध्ये बहुतांश लोक हे कृषीवरती अवलंबून आहे. देशामध्ये जे काही जीडीपी आहे तो कृषी क्षेत्रामध्ये आहे. इव्हन देशाचा काही बेस आहे तो कृषी व्यवस्था आहे. आणि असं इमॅजिन करा की तुम्ही देशाचे पीएम आहात किंवा आता तुम्हाला देशाचा कारभार करायचा आहे आणि जे काही पंडित जवाहरलाल नेहरू 1947 मध्ये होते, आता आपण टाइम ट्रॅव्हल करून आपण 1947 मध्ये गेलो असं इमॅजिन करा. आता मला सांगा, तुम्हाला ही सगळी कंडिशन माहित आहे. अर्थव्यवस्थेचा भर जास्त आहे, रोजगार जास्त आहे, जीडीपी जास्त आहे, देशाचा बेस अर्थव्यवस्था आहे. मग तुम्ही कोणत्या क्षेत्राला फोकस कराल? तर ऑब्व्हियसली तुमचा जो मेन फोकस आहे तो कृषी क्षेत्राला आहे. आणि एक्झॅक्टली पंडित जवाहरलाल नेहरूने हे केलं सुद्धा की याच्यामध्ये यांनी सर्वात जास्त जे फोकस केला आहे तो कृषीला फोकस केलाय. त्यामुळे ते पहिल्या योजनेमध्ये काही चुकलं नाहीये. परंतु यांची जी चूक झाली असेल मित्रांनो, ही चूक झाली असेल त्याच्यामध्ये जेव्हा दुसरी पंचवार्षिक योजना केली तेव्हा त्याच्यामध्ये सरकारने परत कृषी क्षेत्राला फोकस करण्याची गरज होती. पण यांनी हे केलंच नाही. यांनी काय केलं, अचानक यांचं जे धोरण आहे ते शिफ्ट केलं. जे आधी तुमचं कृषीवरती होतं तेच कंटिन्यू करण्याची गरज होती. अचानक आपण काय केलं, अवजड उद्योग याला फोकस केलं. आता अवजड उद्योग म्हणजे काय, हेवी इंडस्ट्री. मग आता हे चुकीचं केलं की बरोबर केलं? तर या संदर्भात तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे उद्योग हा शब्द जेव्हा लक्षात घेता तर तेव्हा उद्योग या शब्दाचे प्रामुख्याने याचे 2 प्रकार पडतात. एक आहे छोटे उद्योग आणि एक आहे मोठे उद्योग. छोटे उद्योग आणि मोठे उद्योग असे याचे 2 प्रकार पडतात. तर छोटे उद्योग म्हणजे काय, आज आपण जे म्हणतो ना एमएसएमई, एकदम छोटे उद्योग, तर हे तुमचे आहे तिथे एमएसएमई. आणि मोठे उद्योग म्हणजे काय, हेवी इंडस्ट्री. आता हेवी इंडस्ट्री एक्झाम्पल जर म्हटलं असेल तर आयरन आणि स्टील इंडस्ट्री, कोल इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल निर्मितीची आवश्यकता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल लागते, या इंडस्ट्रीला आपण म्हणतो हेवी इंडस्ट्री किंवा मोठे उद्योग. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, हे जे काही तुम्हाला इथे उद्योग तुम्हाला दिसत आहेत छोटे आणि मोठे, तर यामध्ये मी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल. सर्वात जास्त जीडीपी कुठे आहे, छोट्या उद्योगांमध्ये आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती कुठे आहे, छोट्या उद्योगांमध्ये आहे. सर्वात जास्त जे काही लोक डिपेंडंट आहेत ते कुठे आहेत, छोट्या उद्योगांमध्ये आहे. देशाचा इंडस्ट्रीचा बेस कुठे आहे, तर हा छोट्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे. आणि मी तुम्हाला असं सांगितलं की आता आहे 1956 ची वेळ आणि ही सगळी कंडिशन आहे. आता मला सांगा, तुम्ही जे काही फोकस ठेवणार आहात, ठीक आहे मान्य करूयात की तुम्ही इंडस्ट्रीला फोकस केलंय, पण जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीला फोकस केलं तेव्हा तुमचा फोकस काय असायला होता की आता ज्याची आवश्यकता जास्त आहे, हा बेस आहे ना आपल्या देशाचा, छोटी इंडस्ट्री. मग सरकारने या इंडस्ट्रीला फोकस करण्याची गरज होती, परंतु नेहरू यांनी काय केलं असेल, यांनी अवजड उद्योगांना फोकस केलं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, जे बेस आहे आपल्या देशाचा त्याला फोकस न करता सरकारने कशाला फोकस केला असेल, मोठे उद्योग म्हणजे अवजड उद्योगांना फोकस केले.
यामुळे आपण जर बघितला, आपला जर विकास जर बघितला, तर काही वेळेपर्यंत आपल्या देशाचा जो विकास आहे तो असा तुम्हाला दिसतो. जसं की हे आहे 1950 1965 हा एक फेज आहे आपला, ज्याच्यामध्ये आपली औद्योगिक विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि दुसरा टप्पा आहे 1980. तर लक्षात घ्या मित्रांनो, आधी आपल्या देशामध्ये एवढे उद्योग नव्हते, पण नंतर आपण दुसऱ्या योजनेमध्ये आपण फोकस केल्यामुळे 1965 पर्यंत हा विकास असा होत गेला. पण नंतर हा विकास परत असा खाली गेला. का खाली गेला असेल त्याचं कारण हे की जी काही मोठी इंडस्ट्री आहे ती सस्टेन होऊ शकली नाही, कारण की छोटी इंडस्ट्री सस्टेन झाली नव्हती. छोट्या इंडस्ट्रीला डिमांड असल्यामुळे मोठ्या इंडस्ट्रीला डिमांड नव्हता. मोठी इंडस्ट्री कोलॅप्स झाली, छोटी इंडस्ट्री कोलॅप्स झाली आणि पूर्णतः इंडस्ट्री कोलॅप्स झाली. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आता इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ नव्हती, इंडस्ट्रीमध्ये रोजगार नव्हते, इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ नव्हती. आणि त्यामुळे जे इंडस्ट्री सेक्टर आहे ते 1965 नंतर ते पूर्णतः काय झालं असेल, कोलॅप्स झालेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, कोलॅप्स होण्याचं कारण काय आहे? उद्योग व्यवसाय हा कोलॅप्स होण्याचं कारण काय आहे? याचं पहिलं कारण हे आहे मित्रांनो, की अवजड उद्योगांना भर दिला. हा मोठी चूक होती, ही द्यायला हवी नव्हती. नंबर 2, एमएसएमई, थोडक्यात जे काही छोटे उद्योग आहेत, एमएसएमई यांना भर देण्याची आवश्यकता होती, जी दिली नाही. त्याच्यानंतर नंबर 3 महत्वाचा आहे, याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल सरकारने काय केलं असेल मित्रांनो, की जे काही उद्योगाचा विकास होता, हा विकास का करू शकले नाही? कारण की सरकारने सार्वजनिक कंपन्याला फोकस केले. जिकडे तिकडे सार्वजनिक कंपन्या, म्हणजे याचं यांनी महत्व वाढवलं. याचं महत्व वाढवल्यामुळे मित्रांनो काय केलं, जे काही खाजगी कंपन्या आहेत त्या स्थापन होऊ शकल्या नाही. बघा ना, असं म्हटलं जातं की तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये परवाना राज होता. जिकडे तिकडे तुम्हाला जर इंडस्ट्री स्थापन करायची असेल तर तुम्हाला इथे परवाना राज असल्यामुळे तुम्हाला खाजगी इंडस्ट्री स्थापन करता येत नव्हती. ज्या काही असेल त्या सरकारी इंडस्ट्री, आणि सरकारी इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नव्हती. सरकारी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहित असेल की आजही आपण जेव्हा सरकारी बँकेमध्ये जेव्हा जातो तर तिथे असणारे जे एम्प्लॉई त्यांना काही घेणे नसते की कस्टमरचं सर्टिफिकेशन होते नाही होते, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत काय, अजिबात त्यांना काही टेन्शन नसते. म्हणजे जेव्हा तुम्ही सरकारी नोकर जेव्हा असता तर तुम्हाला माहिती की मला कामावरून कोणी काढणार नाही, त्यामुळे आपण बिनधास्त रिलॅक्स मध्ये काम करतो. इथे सुद्धा सेम होतं की देशातील बहुतांश कंपन्या ह्या सरकारी असल्यामुळे तिथे असणारे जे काही रोजगार आहेत किंवा कामगार आहेत ते एकदम रिलॅक्स पद्धतीने काम करायचे. त्यांना कोणत्याही प्रकारचं वर्क ऑफ मोटिवेशन नव्हतं, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन नव्हती. आज जर आपण बघितलं आजच्या मार्केटमध्ये तर तुम्हाला एकाच कारचे तुम्हाला अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत, अनेक गाड्या तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. परंतु तेव्हा तसं नव्हतं, तेव्हा तिथे एकच कंपनी होती. म्हणजे जेवढं तुमचं स्पर्धा वाढते, या स्पर्धेमुळे काय होते, तुम्हाला वस्तूंच्या चॉईसेस आहेत त्या जास्त मिळतात, वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतात. परंतु तेव्हा कोणत्याही प्रकारे इथे यांना स्पर्धा नसल्यामुळे हे नेहमी तोट्यामध्ये गेले. त्यांना कोणत्याही प्रकारचा स्कोप जो आहे तो अजिबात नव्हता. म्हणजे हे इथे तुम्हाला इथे कारण तुम्हाला सांगतोय मित्रांनो, परवाना राज आहे, सार्वजनिक कंपन्या वाढत आहे, एमएसएमईचा भर जो आहे तो हा कमी होता. एमएसएमईचा भर हा कमी होता, इथे हा भर जो आहे तो वाढलेला होता. आणि विशेषतः ह्या संपूर्ण कारणामुळे जे काही औद्योगिक वाढ आहे ती तुमची 1980 पर्यंत कमी कमी होत गेली. आता याचा परिणाम काय असेल मित्रांनो? या सगळ्यांचा परिणाम असा होता की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली. बेरोजगारी वाढली, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी वाढली. कारण की देशाच्या काही ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत, ज्या तरतुदीची आपल्याला आवश्यकता होती, कधी पूर्ण होऊ शकल्याच नाही. परिणामी आपल्या देशाचा जो विकास आहे तो कमी होत गेला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला कालही सांगितलं असेल की 1950 पासून तर 1980 या दशकामध्ये आपल्या देशामध्ये जो काही ग्रोथ रेट आहे हा सर्वात कमी होता आतापर्यंतचा. हा जवळपास केवळ 3.5% होता. आणि हा जो काही ग्रोथ रेट आहे मित्रांनो, याच ग्रोथला आपण इथे हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलेलं आहे. हिंदू ग्रोथ रेट, जी आपली सर्वात कमी ग्रोथ होती. त्याचं कारण हेच होतं की कृषीचाही विकास नाही, उद्योग आहे याचाही विकास नाही, सगळे आपले वांदेच्या वांदे होते. आणि यामुळे देशामध्ये बेरोजगारी आणि गरिबी सारख्या ज्या काही समस्या आहेत त्या वाढलेल्या होत्या. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे तुम्हाला मी सांगितलं असेल, कृषीचा विकास नाही, उद्योगांचा विकास नाहीये, हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. जेवढी अपेक्षा होती तेवढं नव्हतं. होतं पण एवढी अपेक्षा नव्हती. आणि ज्या काही पॉलिसीज आपण डेव्हलप केल्या होत्या
या पॉलिसीमध्ये निर्यात तर होत नव्हती आणि आपल्याला आयातीची तर आवश्यकता होती. आणि हे सगळे जे काही पॉलिसीज आपण स्वीकारल्या होत्या, जे काही आपण इथे धोरण जे काही स्वीकारले होते, ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्यांचा जो काही परिपाक जो आहे, हा परिपाक असा झाला असेल मित्रांनो, की याच्यामध्ये आपला जे काही परिणाम आहेत जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तर यामुळे आपला जो काही जीडीपी वृद्धी दर आहे, याचे परिणाम इथे मी लिहितोय. जर तुम्ही याचे जर परिणाम जर बघितलेत, तर या परिणामामध्ये आपला इथे पहिला ऑप्शन इथे दिसतोय. पहिला परिणाम हा असेल की जो काही जीडीपी ग्रोथ रेट आहे, वृद्धी दर आहे, हा खूप कमी झाला. हा सर्वात महत्वाचं कारण आहे, कारण की या सगळ्यांचा जो काही इम्पॅक्ट आहे याच्यावरती झाला. त्याच्यानंतर नंबर 2 जे आहे आपल्या देशामध्ये, जीडीपी वृद्धी दर हा आपला कमी झाला. देशामध्ये कृषी आणि उद्योग जो वृद्धी दर आहे हा सुद्धा यांच्यामध्ये घटला, म्हणजे कमी झाला, वृद्धी दर कमी झाला. त्याच्यानंतर देशामध्ये जी काही परकीय गंगाजळी आहे, परकीय गंगाजळी म्हणजेच याला पण इथे फॉरेक्स असं म्हटलंय, जे तुम्हाला मी आधी समजून सांगितलंय. फॉरेक्स जो काही देशाचा जो काही आपला पैसा आहे, स्वतःचा पैसा, परकीय गंगाजळी, फॉरेक्स, तर हा फॉरेक्स कमी कमी होत गेलेला आहे. देशामध्ये गंगाजळी कमी होत जात होती. देशामध्ये उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नव्हतं. देशामध्ये उत्पादनाची लेवल कमी होती. देशामध्ये रोजगार जे आहेत हे कमी होते. सॉरी, याला आपण इथे बेरोजगार हा शब्द म्हणूयात. देशामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली होती. देशामध्ये दिवसेंदिवस जे काही गरिबी आहे ती वाढत चालली होती. एवढंच नाही मित्रांनो, उत्पादन कमी असल्यामुळे देशामध्ये एक समस्या निर्माण होत चालली होती. आणि ही समस्या कोणती असेल, जी काही महागाई आहे ती महागाई सुद्धा वाढत चालली होती. देशामध्ये जी महागाई आहे, देशामध्ये महागाई सुद्धा ही आपल्या देशामध्ये वाढत चालली होती. म्हणजे आज आपल्या देशामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी असल्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळालेत. जीडीपी वृद्धी दर कमी होता, कृषी उद्योग आणि वृद्धी दर कमी होता, परकीय गंगाजळी आपली कमी कमी होत चालली होती, उत्पादन जे आहे ते कमी होत चाललं होतं, बेरोजगारी वाढत चालली होती, गरिबी वाढत चालली होती, महागाई वाढत चालली होती. त्याच्यानंतर जे काही सरकारी क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अकार्यक्षम असल्यामुळे त्यांचा जो काही तोटा आहे, तोटा हा वाढत चालला होता. लक्षात घ्या, यांचा जर तोटा जर वाढत चालला असेल तर मुळात सरकारचा जो काही सरकारी खर्च आहे तो सुद्धा वाढत चाललेला आहे. याला आपण इथे काय म्हणतो, इथे तूट, वित्तीय तूट, म्हणजे सरकारची काही वित्तीय तूट आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढत चाललेली आहे. सरकारची काही वित्तीय तूट आहे ही सुद्धा वाढत चाललेली आहे. मित्रांनो, हे इथे आपल्याला महत्वाचे कारण सांगता येईल की ज्यामुळे आपल्या देशामध्ये याचे परिणाम पाहायला मिळतात. तर हे सगळे आपले परिणाम आहेत आणि हे काय आहे, आपल्या इथे धोरण आहेत, धोरण. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीमुळे आपण याचा जो इम्पॅक्ट जर आपण जर बघितला, तर याच्या इम्पॅक्टमुळे परिणाम असा झाला की आपण 1991 पर्यंत येता येता आपल्या देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आर्थिक संकट. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यांनी आणखीनच भर टाकली होती. असे कोणते घटक होते की यांनी याच्यामध्ये आणखीनच भर टाकली होती? तर हे घटक लक्षात घ्या, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे कोणते घटक आहे की जे आपल्याला तात्कालिक घटक आहेत? तर यामध्ये तात्कालिक घटक सांगता येईल की आखाती युद्ध. आता आखाती युद्ध म्हणजे काय असतील? आखाती युद्ध या शब्दाचा अर्थ हा होतो की जे काही आपले गल्फ कंट्रीज आहेत, इराण, त्याच्यानंतर इराक, USA, कुवेत वगैरे, या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं गृहयुद्ध सुरू झालं आणि आपण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल घेत होतो आणि येणारं जे काही कच्चं तेल आहे ते आपलं कमी झालं, कारण की तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होतं. मग अचानक त्याला जी डिमांड आहे ती खूप डिमांड प्राप्त झाली आणि या डिमांडीमुळे काय झालं असेल, जे काही कच्च्या तेलाच्या किमती त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात आणि ह्या वाढत असल्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणामध्ये जे काही चालू किमती आहेत त्याला आपण काय म्हणतो इथे परकीय तूट,
परकीय तूट किंवा त्याला आपण काय म्हणतो कॅड, चालू खात्यावरील तूट. चालू खात्यावरील जी काही तूट आहे, आता हे शब्द काय आहे तुम्हाला मी ऑलरेडी तुम्हाला इंटरनॅशनल इकॉनॉमी मध्ये ह्या पॉईंट मी डिस्कस केला. चालू खात्यावरील तूट म्हणजे काय, याला आपण इथे कॅड असं म्हणतो थोडक्यात, CAD, कॅड. तर ही आपली कॅड मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. कॅड सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. जे काही महागाई आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती, हे आपल्याला इथे सांगता येईल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्या देशाला एक सपोर्ट होता बघा एका देशाचा, आणि त्या देशाचं नाव आहे सोव्हिएत रशिया. सोव्हिएत देशाचा आपल्याला खूप मोठा सपोर्ट होता, पण अचानक जे काही सोव्हिएत रशिया आहे, या सोव्हिएत रशियाचं आपल्याकडे काय झालं असेल, हे झालं. त्याला मी इथे थोडस परत एकदा लिहितो. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. नंबर 2, सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. आखाती युद्ध. महागाई जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. नंतर जे काही कॅड आहे आपला, हा कॅड सुद्धा वाढत चालला होता. तर हे आपले काही महत्वाचे तात्कालिक कारण आहेत की या तात्कालिक कारणामुळे जे काही आर्थिक संकट आहे ते आपलं वाढतच चाललं होतं. आता याच्यामध्ये आणखी आपल्याला कारण सांगता येईल की जे महत्वाचं कारण इथे सांगता येईल की जे काही परकीय कर्ज आहे, कारण की आपल्याकडे जे काही पैसा होता म्हणजे डॉलर, कारण की आपण काय व्यापार करायचो, आपल्याकडे काही आयात मोठ्या प्रमाणात होती, निर्यात नव्हती. मग अशा वेळेस आपल्याला जी काही आयात आहे ती करायची असेल तर डॉलरची आवश्यकता आहे, पण आपल्याकडे निर्यात नसल्यामुळे आपल्याकडे काही डॉलर आहे तो येतच नव्हता. मग अशा वेळेस आपल्याला पैशाची आवश्यकता असण्यासाठी आपण काय केलं, 1991 पासून तर आतापर्यंत आपण नेहमी मोठ्या प्रमाणामध्ये आपण कर्ज घेतलेलं आहे. आणि हे जे काही कर्ज आहे परकीय कर्ज, हे मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. म्हणजे कॅड वाढत चाललेली आहे, परकीय कर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. इव्हन एवढंच नाही मित्रांनो, की जी काही देशामध्ये असणारी जी काही वित्तीय तूट आहे, ही वित्तीय तूट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली होती. तर हे सगळे संकट होते. तर आर्थिक संकट येण्याचं कारण काय, तर हे महत्वाचे 6 कारण आपल्याला इथे सांगता येईल की सोव्हिएत रशियाचे विघटन, आखाती युद्ध, महागाई वाढली, कॅड तुमचा वाढत गेला, परकीय कर्ज वाढत गेलं, वित्तीय तूट तुमची सुद्धा वाढत गेली. तर यामुळे आपल्या देशाचा काही खजाना आहे मित्रांनो, तो पूर्णतः इथे खाली झाला होता. तर हे महत्वाचे आपल्याला हे कारण सांगता येईल. मग अशा वेळेस आपण दळबद्री होत असताना 2 आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे पैसा होत असताना आपल्याकडे एकच ऑप्शन होता की आता स्वतःमध्ये सुधारणा करणे. मग यासाठी मित्रांनो, या संकटातून बाहेर येण्यासाठी आपण काय केलं, याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण एक धोरण स्वीकारलं, आणि याच धोरणाचं नाव आहे मित्रांनो आर्थिक सुधारणा. तर आता लक्षात घेऊया की आर्थिक सुधारणा काय आहे. तर ह्याच तुमच्या आहेत इथे आर्थिक सुधारणा. ह्याच आपण इथे लक्षात घेणार आहोत आपल्या आर्थिक सुधारणा. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स होते म्हणून आपल्याला काहीतरी आर्थिक सुधारणा कराव्या लागल्यात. मात्र लक्षात घ्या, आर्थिक सुधारणा कोणत्या असतील, कशा असतील, हे आपल्याला कोणी सांगितलं, कारण की आपल्याकडे पैशाची आवश्यकता होती. यासाठी आपल्याला जी काही मदत केली असेल ती केली असेल IMF आणि वर्ल्ड बँकने. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, फक्त हे जे तुम्हाला मी आतापर्यंत हे सगळं जागी सांगितलं असेल, एकदा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आर्थिक सुधारणामध्ये आपल्याला कोणी मदत केली आणि यासाठी आपण कोणते धोरण राबवले असतील.
चला 2 मिनिटात लिहून घ्या. चला झालंय. यामध्ये आता तुम्ही समजून घेतले की आर्थिक संकटावरती आपण का आलो आणि आर्थिक संकट जे आहे आता याच्यावरती एकच उपाय आहे ते म्हणजे काय असेल सुधारणे, आर्थिक सुधारणा करणे. आता आपण हे समजून घेणार आहोत की आर्थिक सुधारणा आपल्याला कशा करायच्या आहेत आणि मग आता त्यासाठी काहीतरी ऑप्शन असेलच ना. आता आर्थिक सुधारणा म्हणजे काय तर खूप सोपं आहे बघा. ज्या तुमच्या समस्या आहेत त्या काय आहे तुमच्या आर्थिक सुधारणा आहेत. आता तुम्हाला मी एक गंमत सांगतो, मी तुम्हाला एक सांगतो. मी तुम्हाला याचं उत्तर कळेल या सगळ्या गोष्टींचं. की माझा एक मित्र होता. हे सगळं हायपोथेटिकल आहे लक्षात ठेवा. जस्ट मी तुम्हाला हे सगळं समजावं यासाठी मी तुम्हाला सांगतोय. असं माझा कोणताही मित्र नव्हता. जसं की तुम्हाला मी हायपोथेटिकल सांगतोय. माझा एक मित्र होता. त्याचं नाव आहे चिनू. एक चिनू नावाचा एक मित्र होता. आता हा जो काही चिनू मित्र आहे तो खूप चांगला मुलगा होता. खूप बेस्ट मुलगा होता. परंतु हा जो काही मुलगा आहे तो व्यसनाधीन झाला होता. ज्याच्यामध्ये तो दारू पित होता. त्याला अनेक प्रकारचे व्यसन लागले होते. तो खोटं बोलत होता. तो चोरी करत होता. म्हणजे एक चांगला व्यक्ती असणारा जो काही मुलगा आहे तो काय झाला अचानक व्यसनी झाला. तो दारू पिऊ लागला. तो इतरांना फसवू लागला. चोरी करू लागला. मग अशा वेळेस मित्रांनो त्याची अशी कंडिशन आली की त्याच्यावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्याच्यावरती मित्र विश्वास ठेवत नव्हते. फॅमिली विश्वास ठेवत नव्हते. एकदम सगळं दळभद्रीपणा आला होता. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे शिल्लक राहिले नव्हते. तो रस्त्यावरती आला होता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. कंगाल झाला होता तो. मग आता त्याला एकच पर्याय होता. तो म्हणजे काय? तो लाईफमधून वैतागला होता. त्याला वाटलं की आता सगळं संपलंय. पण तुम्ही हा कधी विचार केला का? की चिनूवरती जी काही अवस्था आलेली आहे, तर ही का आली असेल? त्याच्यामागे कारण काय असेल? कारण एकच आहे ते म्हणजे आहे व्यसनाधीनता. म्हणजे त्यांनी आतापर्यंत ज्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, जे काही त्याच्यामध्ये काय होते प्रॉब्लेम्स होते. आता हे प्रॉब्लेम्स कोणते आहेत लक्षात घ्या. हे प्रॉब्लेम्स आहेत तो व्यसनी झाला होता. तो दारू पिऊ लागला होता. दारू पिणे, त्याच्यानंतर खोटे बोलणे, त्याच्यानंतर चोऱ्या करणे, चोरी करणे, लोकांना फसविणे, असे अनेक चुकीचे काम तो करू लागला. मग आता मला सांगा मित्रांनो, यामुळे त्याचा जो की लोकांवरती जो की विश्वास आहे, तो विश्वास जो आहे तो आता कमी झाला होता. लोक त्याला अजिबात भाव देत नव्हते. त्याला कोणी रिस्पेक्ट देत नव्हते. त्याला कोणतेही मित्र राहिले नव्हते. सगळे जे आहेत ते दूर त्याच्या पळत होते. कारण की तो नेहमी सगळ्यांना लुबाडत होता. तर अशा प्रकारचा हा मित्र आहे. मग आता मित्रांनो लक्षात घ्या, त्याची अवस्था ही एवढी दळबद्री झाली. याचा परिणाम हा झाला. या सगळ्यांचा परिणाम काय झाला असेल? आता हे तुम्हाला एक्झाम्पल थोडंसं ऐकताना खूप ऑड वाटत असेल. पण वास्तविकता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की या सगळ्यांचा परिणाम हा झाला असेल की तो कोण झाला याच्यामध्ये भिकारी झाला. भिकारी. कोणी त्याला भाव देत नव्हतं. तो पागल झाला, भिकारी झाला. मग आता तो मित्र हा जो की चिनू आहे,
हा तुमच्याकडे आला आणि तुम्हाला त्यांनी विचारलं की आता मी काय करू, मी तर अशी माझी अवस्था झालेली आहे, मला आता सुधारायचंय, मला परत माझ्या जागेवरती यायचंय, मी हुशार होतो, मला परत हुशार व्हायचंय, माझ्यावरती लोक विश्वास ठेवत होते, मला परत लोकांचा विश्वास मिळवायचा आहे, मला परत पैसे कमवायचे, मला खूप पैसे कमवायचे, मला परत एक चांगला व्यक्ती म्हणून प्रस्थापित व्हायचंय. मग असं जर तो म्हणत असेल तुम्हाला, मग अशा वेळेस तुम्ही त्याला कोणता सल्ला द्याल सांगा बरं? तुमच्यासाठी त्याला सुधारण्यासाठी तुमचा कोणता सल्ला तुम्ही त्याला द्याल? सल्ला कसा असेल? खूप काही वेगळा सल्ला असेल का? जा बाबा तू आता जीव दे, असा सल्ला कधी होऊ शकतच नाही. त्याला आपण असं म्हणू शकतो का ती स्वतःचे अवयव विक किंवा तुझी किडनी विक, असाही सल्ला होऊ शकत नाही. मग याचं जे काही सोल्युशन आहे, जे लॉंग टर्म सोल्युशन होऊ शकते, तर हे सोल्युशन काय असेल? यस, चिनूसाठी सोल्युशन काय असेल? चिनूसाठी सोल्युशन हेच आहे की जे प्रॉब्लेम्स आहेत तेच त्याचं सोल्युशन आहे. जसं की काय आहे? दारू पिणे, दारू सोडणे हे सोल्युशन आहे. दारूला हात न लावणे, कारण की त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याचा धिंगाणा झाला असेल. काय? नेहमी खरे बोलणे, हे खरे बोलणे काय झालं असेल त्याचं, त्यांनी स्वीकारायला हवं, त्याचं सोल्युशन आहे. चोरी करायची नाही, चोरी न करणे हे सोल्युशन आहे. नंतर कोणालाही न फसवणे, कोणालाही न फसविणे, हे काय असेल त्याचं सोल्युशन असेल. आता विश्वास काय आहे? तर हा लोकांवरती विश्वास आहे. तर जर समजा हा चिनू ह्या सगळ्या गोष्टी जर करू शकला, तर ऑटोमॅटिक लोकांचा जो काही विश्वास आहे तो चिनूवरती, तो ऑटोमॅटिक वाढेल. हे याच्या हातामध्ये नाही, तर लोकांचा तो विश्वास वाढेल ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि तो कमाई करायला लागेल. कमाई करणे म्हणजे पैसा आणणे. जर तो हे जर करू शकत असेल, तर मित्रांनो काय होईल, तो हळूहळू त्या सगळ्या गोष्टींच्या तो बाहेर येईल आणि एक चांगला माणूस म्हणून तो काय होईल, जगू शकेल. म्हणजे मला हे सांगायचं मित्रांनो, की जसं एखाद्या गोष्टी आपल्या लाईफ संदर्भात रिलेटेड आहेत, तसंच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सुद्धा रिलेटेड आहे. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशाच्या समस्या कोणत्या आहेत? तर मुळात आपण जर मेन समस्या जर बघितल्या आपल्या देशाच्या, आपल्या देशाचं काही आर्थिक संकट जर बघितलं असेल, तर आपल्या देशाचं आर्थिक संकट कोणतं होतं? हा आपला भारत देश आहे. आपल्या देशाचं आर्थिक संकट कोणतं आहे? तर आपल्या देशाचं आर्थिक संकट आहे महागाई. महागाई वाढत चाललेली आहे, हे आपलं संकट आहे. नंतर कोणतं संकट आहे? की आपली जी काही वित्तीय तूट आहे ती वाढत चाललेली आहे. त्याच्यानंतर जो काही सरकारी कंपन्यांचा जो काही तोटा आहे, सरकारी कंपनीचा जो काही तोटा आहे, तो दिवसेंदिवस जो काही तोटा आहे तो वाढत चाललेला आहे. आणखीन काय समस्या आहे सांगा मला? महागाई आहे, महागाई वाढत चाललेली आहे, वित्तीय तूट वाढत चाललेली आहे, सरकारी तोटा जो आहे तो वाढत चाललेला आहे, जे काही कॅड आहे, कॅड करंट अकाउंट डेफिसिट ती वाढत चाललेली आहे, जे काही परकीय गंगाजळी आहे, परकीय जो काही फॉरेक्स आहे तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. परकीय गंगाजळी जी आहे ती सुद्धा काय होत चालली, तुमची कमी होत चाललेली आहे. तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो कमी होत चाललाय. मित्रांनो, आर्थिक संकट जेव्हा तुम्ही म्हणता, तर तेव्हा हे सगळं आपलं आर्थिक संकट तुमच्या लक्षात यायला हवं की भारत या संकटामधून जात होता. आणि तो का जात होता, कशामुळे या संकटापर्यंत आला, तर आपण याचं कारण बघितलं असेल तर हे याचं कारण आहे. म्हणजे आपण जे काही धोरणं स्वीकारले असतील, याचा परिणाम हा झाला आणि याचा परिणाम परत हा झाला. म्हणजे हा जो आहे तो तुमचा एका प्रकारचा त्याला म्हणतो आपण बटरफ्लाय इफेक्ट, याचा परिणाम त्याच्यावरती येतो, त्याचा परिणाम याच्यावरती होतो. तर आपण सध्या अशा प्रकारच्या ह्या स्थितीमध्ये आलोत. मग आता मित्रांनो मला सांगा की आर्थिक सुधारणा कोणत्या असतील? चला आता तुम्ही अर्थतज्ञ आहे आणि मला सांगा की तुम्ही ऍज अ अर्थतज्ञ म्हणून तुम्ही कोणकोणते निर्णय घेतले असतात? विचार करा आणि सांगा की तुमचं याच्यामध्ये काय धोरण असायला हवं होतं. याचं धोरण खूप सोपं आहे, यालाच आपण इथे आर्थिक सुधारणा असं म्हणतो. आर्थिक सुधारणा काय असतील? आर्थिक सुधारणा याच्या कोणकोणते असतील? तर याच्या आर्थिक सुधारणा ह्याच आहेत. महागाई कमी करणे ही सर्वात महत्वाची तरतूद आहे. नंतर वित्तीय तूट कमी करणे
वित्तीय तूट कमी करणे, नंतर सरकारी ज्या काही कंपन्या ज्या काही तोट्यात आहे, सरकारी कंपनी ज्या काही तोट्यात आहे त्या विकणे. का विकणे? कारण की त्या जर विकल्या तर आपल्याकडे पैसा येईल ना, आणि तो पैसा आपण इतर ठिकाणी आपण तो पैसा वापरू शकतो. म्हणून त्या ज्या काही कंपन्या आहेत आपल्याला ते विकणे आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, जे काही कॅड आहे हा कॅड आपल्याला कमी करावा लागेल. आता कॅड जर कमी करायची असेल, याचा ऑप्शन एक आहे की निर्यात वाढवायची आहे, आणि जी काही आयात आहे ते आपल्याला आयात इथे कमी करावं लागेल, हा इथं उपाय होऊ शकतो. नंतर परकीय गंगाजळी जर हे आपण केलं तर नक्की याचा परिणाम हा असेल की जो काही आपला फॉरेक्स आहे तो सुद्धा वाढेल. तर मित्रांनो हे लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्हाला मी बेसिक गोष्टी सांगितल्यात की हे याचे उपाय होऊ शकतात. आर्थिक सुधारणा म्हणजे काय? आर्थिक संकटाचे काही उत्तर आहे, याला जर आपल्याला जर उपाय जर करायचे असतील, याचे उपाय जे आहेत ते ह्या प्रकारचे उपाय होऊ शकतात, लक्षात घ्या. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की या उपायाला आणखीन एक जोड असायला हवी, ते आहे परकीय कर्जाची आवश्यकता. कारण की परकीय कर्ज दिलं तरच अर्थव्यवस्था टिकेल ना, तरच आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे जाता येईल. याच्यामध्ये परकीय कर्ज उभारणे हे सुद्धा आवश्यक आहे. परकीय कर्ज उभारणे, याशिवाय आपल्याला बाकीच्या कोणत्याच गोष्टी करता येणार नाही. तर हा तुमचा इथे पहिला रेफरन्स असायला हवा. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं. मग आता हे सगळे समस्या लक्षात आल्यानंतर आपण काय केलं, जगाला आपण एक गुहार दिली, जगाला सांगितलं की हम संकट में है हमें बचाओ. तर यासाठी जगामध्ये दोन बँका इथे समोर आल्या असतील. एक बँक आहे वर्ल्ड बँक आणि एक आहे IMF. कारण की जेव्हा आपल्याकडे जेव्हा पैसा नव्हता तर तेव्हा आपण जे रिक्वेस्ट केली असेल तर ह्या बँकांना रिक्वेस्ट केली की हमें क्या करो, हमें हेल्प कीजिए. मग अशा वेळेस ह्या ज्या काही दोन बँका आहेत यांनी सरळ सरळ नकार दिला की वर्ल्ड बँक आणि IMF या बँकेने आपल्याला सरळ सरळ नकार दिला आणि सांगितला कि सॉरी हम कुछ नहीं कर सकते. क्यों नहीं कर सकते? क्योंकि ऑलरेडी हमने आपको बहुत सारा लोन दिया है, अभी हम आपको दे नहीं सकते. अब अगर आपको लोन चाहिए तो हमें आपको क्या करना पड़ेगा, तो आपको सबसे बड़ा रिफॉर्म करना पड़ेगा. जो आपके प्रॉब्लम्स है उनको आपको दुरुस्त करना पड़ेगा. तर यासाठी वर्ल्ड बँक आणि IMF ने भारताला एक प्रस्ताव दिला असेल, आणि मित्रांनो या प्रस्तावाचं नाव आहे स्टॅप. स्टॅप हा प्रोग्राम आहे, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. याचंच नाव आहे रिफॉर्म, याचंच नाव आहे इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि लक्षात घ्या, हे जे काही इकॉनॉमिक रिफॉर्म आहेत तर हे भारताने इकॉनॉमिक रिफॉर्म स्वीकारलेत. आणि हे भारताने इकॉनॉमिक रिफॉर्म कधी स्वीकारले असतील, याच्यासाठी आपण आपल्या बजेटमध्ये हा बजेट आपण मांडला असेल 24 जुलै 1991 मध्ये आपण हा बजेट स्वीकारला. आपण हे स्वीकार केला की ठीक आहे आम्ही याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत. पण मित्रांनो लक्षात घ्या, ह्या कोणत्या सुधारणा आहेत, ह्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा आपल्याला अपेक्षित होत्या, या इथे आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही सुधारणा सांगितल्या असतील, जे आपण स्वीकारला असेल, ह्या दोन प्रकारच्या सुधारणा आहेत. म्हणजे आपल्याला जर सुधारायचं असेल तर काही डिमांड काय आहेत लगेच सुधारावं लागेल, आणि काही गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सुधाराव्या लागतील. तर यामध्ये जे काही सुधारणा आपल्याला करायच्या आहेत मित्रांनो, याची इथे टप्पे थोडेसे समजून घ्या. हे टप्पे कशा प्रकारचे आहेत. तर यामध्ये पहिला टप्पा हा आहे की डिमांड साइड, ज्याला आपण इथे मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, दोन प्रकारचे रिफॉर्म तुम्हाला करायचे. मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन. मित्रांनो हे तुमचं एका प्रकारचं रिफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला करावे लागतील. आणि हे जे आहेत मित्रांनो हे कसे आहेत, तुमचे डिमांड साइड आहेत. डिमांड साइड आहे याचा अर्थ हा होतो की हे तुम्हाला शॉर्ट टर्म आहेत, जे तुम्हाला इथे लगेच करावे लागतील. म्हणजे आता त्याची लगेच आवश्यकता आहे. समजा तुम्ही बिघडलेला आहात तर पहिली अवस्था काय की बाबा दारू सोड, आणि दारू सोडल्यानंतर पैसे कमाव. हे काय झालं तुमची इथे शॉर्ट टर्म आहे. आता ह्या शॉर्ट टर्म मध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही आहे ते याचं पहिलं काम काय असेल, तर हे पहिलं काम लक्षात घ्या मित्रांनो की जे काही आपल्याला महागाई आहे तर ही महागाई आपल्याला सर्वप्रथम कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे.
महागाई कमी करणं हे आपलं पहिलं काम होतं. दुसरं काम हे होतं मित्रांनो, की ज्याच्यामध्ये आपलं जे काही बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, ज्याला आपण इथे व्यवहार तोल असं म्हणतो. तुम्हाला माहित असेल व्यवहार तोल किंवा आपण याला इथे व्यवहार तोल असं म्हणूयात. व्यवहार तोल हा कसा करायचा आपल्याला इथे संतुलित करायचा आहे. आता इथे तुम्हाला हे सगळं मी इंटरनॅशनल इकॉनॉमी मध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं. यालाच आपण इथे बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. हे थोडक्यात काय, जो की फॉरेक्स आहे हा तुम्हाला वाढवायचा आहे असा याचा अर्थ होतो. निर्यात वाढवायची आहे आणि आयात कमी करायची आहे असा याचा अतिशय सोपा अर्थ आहे. फक्त याला आपण इथे टेक्निकल लँग्वेज मध्ये इथे आपण बॉप हा शब्द इथे आपण वापरला असेल. आता मित्रांनो लक्षात घ्या, हे झालं तुमचं डिमांड साइड शॉर्ट टर्म तुमचं गोल आहे. आणि तिसरं सर्वात महत्वाचं आहे तर ते आहे रुपयाचे अवमूल्यन करणे. रुपयाचे अवमूल्यन. आता जे काही रुपयाचे अवमूल्यन आहे याला म्हणतो आपण इथे डिव्हॅल्युएशन, म्हणजे रुपी डिव्हॅल्युएशन. म्हणजे आपल्याला काय करायचं, स्वतःहून रुपयाचे घसरण करायची. आणि हे घसरण करण्याचं कारण काय आहे, घसरण करण्याचं एकच कारण आहे की जर तुम्ही हे डिव्हॅल्युएशन जर केलं तर आपल्या देशामध्ये काय होते, तर आपल्या देशामध्ये जी निर्यात आहे ही निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि आयात कमी होते. म्हणजे परत याच्यावरती आपण हेच काम केले की तुमचा फॉरेक्स हा वाढणार आहे आणि बॅलन्स ऑफ पेमेंट संतुलित होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे आपण मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन हे आपण उद्दिष्ट पकडले असतील की ज्याचा उद्दिष्ट आपला हा डिमांड साइड आहे, शॉर्ट टर्म आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला महागाई कमी करायची, व्यवहार तो संतुलित करायचा आहे आणि रुपयाचे अवमूल्यन करायचे. तर आपण हे सविस्तर इथे समजून घेतलेलं आहे. मित्रांनो आता आपण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट ऍड करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म गोल घेतलेले आहेत. आता हे लॉंग टर्म जे काही गोल आहेत याला आपण जे काही इंग्लिश मध्ये नाव दिलेलं आहे तो आहे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम यालाच आपण या ठिकाणी इथे SAP स्टॅप असं म्हटलेलं आहे. स्टॅप म्हणजे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. तर हा प्रोग्राम आपण याच्यामध्ये सुरू केलेला आहे सॅप नावाचा. आता ह्या सॅप मध्ये काय आहे मित्रांनो, तर हा जो की सॅप नावाचा की प्रोग्राम आहे हा तुमचा हा आहे सप्लाय साइड. सप्लाय साइड आणि विशेषतः हे जे काही गोल आहे तुमचं हे कसं आहे, लॉंग टर्म गोल आहे. आणि मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्या प्रकारचे रिफॉर्म्स करायचे आहेत. मग सगळ्या प्रकारचे रिफॉर्म्स कोणकोणते असतील, जसं की फायनान्शियल रिफॉर्म आहे, बँकिंग रिफॉर्म आहे, इन्शुरन्स रिफॉर्म आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर रिफॉर्म्स आहेत. जेवढे जेवढे रिफॉर्म्स आहेत तेवढे आपल्याला करता येईल आणि हे सगळे कसे असेल तुमचे लॉंग टर्म असतील. तर हे सगळं लक्षात घ्या. याला पण इथे पुरवठा बाजू आणि इथे दीर्घकालीन उद्दिष्ट असं म्हणतो. तर अशा प्रकारचे आपण हे इकॉनॉमिक रिफॉर्म स्वीकारलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये कधीही एलपीजी हा शब्द कधी तुम्हाला दिसत नाही. कधी तुम्हाला इथे एलपीजी म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हा तुम्हाला कुठेही शब्द दिसत नाही. मुळात आपण हे जे काही धोरण बघतोय सध्या, तर हे सगळ्याचा जो काही इम्पॅक्ट आहे किंवा जे काही पॉलिसीज आहेत याच पॉलिसीचे काही कंक्लुजन आहे. तर याच कंक्लुजनला आपण या ठिकाणी इथे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असं या ठिकाणी इथे आपण म्हणतो. कारण की आपण जे काही धोरण स्वीकारलेले आहेत ते यानुसार आपण हे सगळे धोरण स्वीकारलेले आहे. तर हे लक्षात घ्या. अलग लक्षात बघा, सॅप हा प्रोग्राम इकॉनॉमिक मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन. जर हे नाही समजलं असेल तर मित्रांनो एकदा हे लिहून घ्या शॉर्टकट मध्ये. हे तुम्हाला मी ऑलरेडी तुम्ही सांगितलं असेल, तुम्ही लिहून घेतलंय. आता हे थोडंसं लिहून घ्या, एक्झाम साठी महत्वाचं आहे.
चला, हे लिहून झालं तुमचं. तर आता हे लिहून घ्या व्यवस्थित. चला, झालं हे तुमचं, हे इथपर्यंत झालं असेल. तर आता आपण पुढे जातोय. आता याच्यामध्ये आपण हे सगळे उपाय समजून घेतले की आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत. ठीक आहे, तर हे सगळे उपाय पाठ करून ठेवा. मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलायझेशन म्हणजेच अर्थ हा होतो स्थूल, मॅक्रो म्हणजे असेल समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम, असा याचा अर्थ होतो. या अंतर्गत तुम्ही हे 3 पाठ करून ठेवा. महागाई कमी करणे, व्यवहार संतुलित करणे आणि रुपयाचे अवमूल्यन करणे. रुपयाचे अवमूल्यन काय करणे, याचा अर्थ हा होतो की रुपयाची जी काही घसरण आहे ती वाढवणे. यामुळे हा इम्पॅक्ट होणार आहे की निर्यात वाढणार आहे आणि आयात कमी होणार आहे. तर आपण हे सविस्तर याच्यामध्ये आपण समजून घेतले. आता आपल्या मित्रांनो हे समजून घ्यायचं की मुळात उद्दिष्ट काय आहेत. मुळात उद्दिष्ट आपण समजून घ्या की तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्थिक सुधारण्याचे उद्दिष्ट कोणकोणती आहेत. तर आपण ते आता उद्दिष्ट 2 मिनिटात समजून घेऊयात की जी तुम्हाला इथे स्टेट बोर्ड मध्ये सांगण्यात आलेली आहे. जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितली ना की हे बघा, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम सप्लाय साइड आहे आणि लॉंग टर्म आहे. तर यामध्ये अनेक प्रकारची इथे रिफॉर्म्स होऊ शकतात. फिस्कल पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, बँकिंग, इन्शुरन्स पॉलिसी, ट्रेड पॉलिसी, टॅक्स रिफॉर्म, प्लॅनिंग रिफॉर्म, अनेक जिथे तुम्हाला पॉलिसी आणि हा रिफॉर्म हा शब्द दिसेल, हा पूर्णतः शब्द कशात समजायचा तुमचा, हा पूर्णतः तुमचा लॉंग टर्म रिफॉर्मचा आहे, असा तो शब्द तुम्ही इथे गृहीत धरायचा आहे. तर हे थोडंसं इथे समजून घ्या. आता याच्यामध्ये आपण समजून घेऊयात की या आर्थिक धोरणाची आवश्यकता काय होती, जे आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे. तेच पॉईंट आहे, फक्त इथे समजून घ्या. आर्थिक स्थिरता वाढली होती देशामध्ये. प्रतिकूल व्यापार धोरण होतं, म्हणजे आपल्याकडे जे काही पॉलिसीज आहेत ज्याच्यामध्ये आपण आयात करायचो पण निर्यात करू शकत नसायचो. जे तुम्हाला सांगितलं ते हेच आहे, आयात जास्त होती, निर्यात कमी होती. आखाती युद्ध होतं, विदेशी विनिमय साठ्यामध्ये घट झाली होती, म्हणजे फॉरेक्स कमी झाला होता. कर्जाचा जो काही भर आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला होता. अकार्यक्षम औद्योगिक क्षेत्र, वृद्धी दरात घट होत होती, उदारीकरणाची लाट होती जगामध्ये, कारण की प्रत्येक वेगळ्या देशामध्ये उदारीकरण स्वीकारलं जात होतं. चीन या देशाने सुद्धा उदारीकरण स्वीकारलं होतं. तसंच आपणही उदारीकरण स्वीकारवायची एक लाट सुरू होती. सोव्हिएत संघाचं विघटन होतं, भावात मोठ्या प्रमाणामध्ये होत होती, म्हणजे महागाई वाढत होती. हे सगळे इथे आपल्याला कारण सांगता येईल. मग आता याचे उद्दिष्ट कोणकोणती आहेत मित्रांनो, बघा. जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे याचे उद्दिष्ट आहेत. आता बघा कोणकोणती उद्दिष्ट आहेत. जसं की आपल्या देशामध्ये आपल्याला काय करायचंय, औद्योगिक जो काही परवाना आहे धोरणाची आपल्याला समाप्ती करायचंय. जो आपल्या देशामध्ये परवाना राज होता त्याला आपल्याला समाप्त करायचंय. नंतर विदेशी तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे नवीन नवीन तंत्रज्ञान येईल, नवीन नवीन आपल्याला गोष्टी आपल्याला तयार करता येईल, नवीन नवीन उत्पादन आपल्याला वाढवता येईल, उत्पादनाच्या पद्धती सुद्धा आपल्याला वाढवता येईल. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय, की आपल्या देशाची जी काही दळभद्री अवस्था आली होती, याचं येण्याचं कारण म्हणजे एकच आहे की आपल्या देशामध्ये जे काही सरकारी कंपन्या आहेत त्या दळभद्री होत्या, त्यांचा तोटा वाढत होता. म्हणून आपण काय केलं असेल, याच्यामध्ये उद्दिष्टामध्ये ठेवलं असेल की आता इथून पुढे जे काही सार्वजनिक कंपन्या आहेत किंवा सरकारी कंपन्या आहेत, यांचा जो काही रोल आहे, यांची काही भूमिका आहे, ती आपल्याला काय करायची असेल, कमी करायची आहे. नंतर निर्गुंतवणूक करायची आहे. निर्गुंतवणूक म्हणजे त्याला डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे काही सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये असणारी जी काही सरकारची गुंतवणूक आहे ती काढून घेणे, याला आपण निर्गुंतवणूक असं म्हणतो. हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. निर्गुंतवणूक म्हणजे काय, की सरकारची गुंतवणूक काढून घेणे आणि ती मालमत्ता
खाजगी व्यक्तीला हस्तांतरित करणे, ज्याला म्हणतो आपण इथे निर्गुंतवणूक. थोडक्यात काय, सार्वजनिक क्षेत्राची महत्व कमी करणे. नंतर आहे लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, नवीन आणि खाजगी आणि विदेशी बँकांचा प्रवेश करणे, ते बी ठेवणे जेणेकरून गुंतवणुकीवरती नियंत्रण राहावं. देशामध्ये विमा क्षेत्रातील सुधारणा करणे, आयात उदारीकरण करणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि देशामध्ये चालू खात्याची काही परिवर्तनशीलता आहे ती वाढवणे. याला आपण या ठिकाणी करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतो, करंट अकाउंट असं म्हणतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला डिव्हॅल्युएशन म्हणजे काय किंवा करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे काय, हा पॉईंट मी तुम्हाला मेन्शन करणार आहे, पण उद्याच्या लेक्चरमध्ये. आता फक्त हा पॉईंट शॉर्टकट लक्षात ठेवा. उदेशी विनिमय नियंत्रण कायदा समाप्ती करणे. जे रेस्ट्रिक्शन्स होते की जे तुम्हाला एक्सचेंज करता येत नव्हतं, त्याच्यावरती खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते हटवण्याच्या मागे हे वैशिष्ट्य होतं. तर मित्रांनो, आपण हे पूर्णतः वैशिष्ट्य बघितले. आता हे तुमचे पूर्णतः स्टेट बोर्डचे वैशिष्ट्य आहेत. आर्थिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत किंवा वैशिष्ट्ये हे लक्षात घ्या. जागतिकीकरण करणे, हे आपण इथे वैशिष्ट्य बघितले असतील. आता उद्दिष्ट लक्षात घ्या. जागतिकीकरण करणे, चलनवाढ कमी करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार सुधारणे, आर्थिक वृद्धी दर वाढवणे, विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये वाढ करणे, तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणे, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे आणि सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करणे किंवा भूमिका कमी करणे. तर असं हे आपण इथे समजून घेतलंय. आता मित्रांनो बघा, असा प्रकारचा तुम्हाला एक प्रश्न लिहिता येऊ शकतो का? बघा, सोपा प्रश्न आहे. भारताला 1991 मध्ये आर्थिक सुधारणा करण्याची का आवश्यकता पडली? आर्थिक सुधारणाची आवश्यकता का होती? त्याचे उद्दिष्ट, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे उद्दिष्टे आणि वैशिष्ट्यांची यांच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. हा प्रश्न आहे तुम्हाला 250 शब्द आणि 15 गुण यासाठी तुमचा हा प्रश्न आहे. चला, हा प्रश्न एकदा लिहून घ्या. भारताला 1991 मध्ये आर्थिक सुधारणाची आवश्यकता का होते किंवा होती? त्याचे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्यांची चर्चा करा.
चला, झालं का इथपर्यंत हा प्रश्न? चला, जर हा प्रश्न झाला असेल तर आपण याच्यामध्ये याची उद्दिष्ट सुद्धा समजून घेतलेली आहे. आता मित्रांनो, पुढे आपण लक्षात घेणार आहोत की हे कशा प्रकारची आपण ही वैशिष्ट्ये या ठिकाणी ते आपण पूर्ण केली असतील, याच्यामध्ये कोणकोणते आपले या ठिकाणी ते परिणाम असतील, तर आपण हे पूर्णतः याच्यामध्ये आता इथे आपण डिस्कशन करणार आहोत. तर आता आपण पुढच्या सेकंड सेशन मध्ये आपण निर्गुंतवणूक म्हणजे काय हे सगळं आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. खाजगीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय, आता हे आपण प्रॉपर हे 3 शब्द याच्यामध्ये पुढच्या सेशन मध्ये आपण समजून घेणार. सेशन म्हणजे पुढचा पार्ट आहे. तर पुढच्या पार्ट मध्ये आपण हे 3 शब्द समजून घेणार आहोत. तर आज आपण इथे थांबतोय, या सेशन मध्ये आपण इथे थांबतोय. पुढचा सेशन आपण लगेच 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण हा सेशन सुरू करतोय. धन्यवाद. भेटूयात आपण लगेच पुढच्या सेशन मध्ये.